पूर्वी क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग बॅटिंगसाठी मैदानात उतरले की समोरच्या संघाची एकच चर्चा असायची, यांना कोणीतरी थांबवा. माथेरानच्या राजकारणातही सध्या तशीच चर्चा सुरू झाली आहे. कारण विरोधी पक्षनेते सीताराम कुंभार आणि नगरसेवक सचिन दाभेकर हे रोज नवे प्रश्न उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरतात. सध्या त्यांच्या रडारावर आहेत माथेरान नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे. माथेरानमधील विविध विकास कामं, आर्थिक अनियमितता आणि प्रशासनातील अनागोंदी कारभाराबाबत कुंभार आणि दाभेकर यांनी थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. 5 मार्च रोजी त्यांनी अलिबाग इथं निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांची भेट घेतली. त्यानंतर 6 मार्च रोजी कोकण विभागानं विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन माथेरानमधील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. या भेटीत मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर तक्रारी आणि निवेदन सादर करण्यात आलं. या बैठकीत काही धक्कादायक मुद्दे मांडण्यात आले. नगर परिषदेकडून 38 लाख रुपये किमतीचे एक असे तब्बल 8 ई टॉयलेट खरेदी करण्यात आले आणि आणखी 8 ई टॉयलेट खरेदी करण्याची तरतूद करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसंच गरज नसताना जवळपास 1 कोटी रुपयांचे 5 आरो फिल्टर खरेदी करण्यात आले. शिवाय निकृष्ट दर्जाच्या कचरा कुंड्या, भाड्याच्या गाड्यांवर दरमहा 1.5 लाख रुपयांचा खर्च आणि नियमबाह्य निविदा प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. माथेरानसारख्या हेरिटेज दर्जा असलेल्या ठिकाणी हेरिटेज समितीची परवानगी न घेता काही कामं केल्याचा आरोपही या तक्रारीत करण्यात आलाय. तसंच काही धनाढ्य प्रॉपर्टी धारकांनी पर्यावरणाच्या अटी मोडून मोठी अनधिकृत बांधकामं केल्याचा मुद्दाही मांडण्यात आला. याशिवाय माहिती अधिकारांतर्गत मागवलेल्या माहितीबाबतही नगर परिषद प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याची तक्रार करण्यात आली. या सर्व तक्रारी ऐकल्यानंतर विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी तात्काळ रायगड जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली. या प्रकरणाची लवकरच विभागीय चौकशी केली जाईल आणि आवश्यक ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलंय. तसंच माथेरानच्या विकास कामांसाठी लवकरच विशेष बैठक घेण्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान मुख्याधिकारी यांच्या कार्यकाळातील आर्थिक व प्रशासकीय व्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी होईपर्यंत त्यांना पदभार न देता दुसऱ्या सक्षम अधिकाऱ्याकडे जबाबदारी देण्याची मागणी कुंभार यांनी केली आहे. आता या आरोपानंतर माथेरान नगर परिषदेतील कारभारावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या प्रकरणात पुढे काय कारवाई होणार याकडे आता संपूर्ण माथेरानचं लक्ष लागलंय. मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24.